आता कांद्याची पेस्ट करूया। कांदा, लसूण आणि अद्रक याची आपण पेस्ट करून घेऊया। चला आता इथे तेल ठेवलेलं आहे, कढई ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे। चला आता आपण कांद्याची पेस्ट टाकून घेऊया। कांद्याची पेस्ट तेल सुटेपर्यंत परतवायची आहे। चला आता कांद्याला तेल मस्त सुटलेलं आहे। वाव, हे बघा तेल मस्त सुटलेलं आहे कांद्याला। आणि आता आपण टाकूया टोमॅटोची प्युरी। टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे। त्याला पण मस्त असं तेल सुटेपर्यंत आपण ठेवायचं आहे। चला तर आता आपण बघूया। चला आता टोमॅटोच्या प्युरीला पण आपला तेल सुटलेलं आहे मस्त। आणि आता हा लाल तिखट टाकून घेऊया घरगुती। आणि ही लाल मिरची वाटलेली आहेत मी, ती पण कलरसाठी टाकूया। आणि आता हा पावभाजी मसाला टाकून देऊया, सुहाना पावभाजी मसाला। आपण पाणी टाकून घेऊया त्याच्यामध्ये। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। 5 मिनिटं झाकण ठेवून देऊया। चला मस्त आता तेल सुटलेलं आहे आपल्या चला। आणि आता आपण भाजी टाकून देऊया। चला आता पावभाजी आपली खाण्यासाठी तयार आहे। मस्त पावभाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी। आणि मस्त हॉटेलसारखी पावभाजी झालेली आहे। तर तुम्ही पण खायला या आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। मस्त खा, मस्त राहा। पावभाजी तयार आहे आपली, मस्त अशी रसेदार पावभाजी झालेली आहे।